मंगळसूत्र आणि टिकलीवरून न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी ही आता वादात सापडली आहे। पुण्यातील वकिलाची आक्षेप घेणारी पोस्ट ही सध्या चर्चेत आहे। मंगळसूत्र टिकली लावत नाहीस तर नवरा रस का दाखवेल, महिला लवचिक नसतात, पुरुष मोलकरणीशीही लग्न करतात, अशा काहीशी आशयाची टिप्पणी ही या न्यायाधीशांनी केली होती। न्यायाधीशांच्या या लिंगभेदी टिप्पणीची वकिलांना उदाहरणं दिली आहेत। हे केवळ हिमनगाचं टोक आहे। जिल्हा न्यायालयात बरंच काही घडतं असंही पुण्याचे वकील अंकुर जहागीरदार यांनी पोस्टमध्ये म्हटलं। न्यायाधीशांनी नेमकी काय टिप्पणी केली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काय म्हणाले न्यायाधीश? पहिली टिप्पणी, मला दिसत आहे की तू मंगळसूत्र आणि टिकली लावत नाहीस। जर तू विवाहित महिलेसारखी वागत नसशील तर तुझा नवरा तुझ्यात रस का दाखवेल? दुसरी टिप्पणी, जर एखादी महिला चांगली कमाई करत असेल तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा पती शोधेल आणि कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीसोबत कधीही समाधान मानणार नाही। पण जर चांगला कमाई करणारा पुरुष लग्न करू इच्छित असेल तर तो धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणीशीही लग्न करू शकतो। पुरुष किती लवचिक आहेत ते पहा। तुम्हीही थोडी लवचिकता दाखवली पाहिजे, इतके कठोर होऊ नका। बातमी आपण पाहतोय। न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आता वादाच्या भोवऱ्यात अडकू शकते। खरं तर अंकुर जहागीरदार हे पुण्यातील वकील आहेत आणि त्यांनी या टिप्पणी संदर्भातली एक पोस्ट फेसबुकवर केलेली आहे। फेसबुकवर म्हणण्यापेक्षा सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर केलेली आहे आणि या पोस्ट नंतर आता ही टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकू शकते। तर हे हिमनगाचं केवळ टोक आहे, यापेक्षा बऱ्याच गोष्टी या जिल्हा सत्र न्यायालयात घडतात असंही जहागीरदार यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। या दोन टिप्पण्या आहेत ज्या त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलेल्या होत्या। पहिली टिप्पणी ही मंगळसूत्र आणि टिकलीशी निगडीत, तर दुसरी टिकली या महिला लवचिक नसतात अशा आशयाची ही दुसरी टिप्पणी होती। अशा या दोन टिप्पण्या ज्या खरं तर न्यायाधीशांनी केल्या असा दावा अंकुर जहागीरदार जे पुण्यातील वकील आहेत त्यांनी केलेला आहे। आणि यासोबतच या दोन गोष्टी केवळ हिमनगाचं टोक आहे, या केवळ लहान गोष्टी आहेत, यापेक्षा बऱ्याच गोष्टी या जिल्हा सत्र न्यायालयात घडत असतात असा दावा सुद्धा अंकुर जहागीरदार यांनी याच पोस्टमध्ये केलेला आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, खरं तर दोन्ही टिप्पण्यांचा विचार करायचा झाला तर वादग्रस्त अशीच ही वक्तव्य आहेत, मात्र हा दावा वकिलांनी केलेला आहे। काही कारणास्तव आपला आवाज प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। ज्ञानेश्वर, हा दावा वकिलांनी असा दावा केलेला आहे।